बसून खूप कंबर दुखते असं झालंय का, असं होतंय का? तुम्ही वॉकला जाता किंवा मग फिरायला जाता, तिथे सहजच तुम्हाला असे कमरेला बेल्ट लावलेली माणसं दिसतात का? आणि जेव्हा तुम्ही बाईक चालवता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की आता पाठ खूपच भरून आलेली आहे? गाडी चालवताना पण पाठ भरून येते म्हणून आता ड्रायव्हिंग नकोसं वाटतं, असं होतंय का? हे तुमच्यासाठीच नाहीये किंवा हे प्रश्न मी फक्त तुम्हालाच विचारले नाहीये, तर आता अशा समस्या या अगदी लहान लहान मुलांना सुद्धा व्हायला लागल्यात. कोणी म्हणतं दप्तराचं ओझं वाढलंय, कोणी म्हणतं ते भरपूर रील बघायला लागलेले आहेत, कोणी म्हणतंय ते खेळतच नाहीयेत. बायकांचं सुद्धा पाठदुखीचं प्रमाण वाढलेलं आहे. वय झालं याच्यावर त्या मारून नेतात, पण त्यातनं मोठ्या समस्या सुद्धा उद्भवतात आणि त्याचं कारण एकच असतं, ते म्हणजे मणका. तर आयुर्वेदात एक गोष्ट सांगितली आहे, ते म्हणजे की ज्याचा मणका उत्तम आहे त्या माणसाला निरोगी म्हटलं पाहिजे किंवा मग तो निरोगी असतो. ताठकण्याचा माणूस असला पाहिजे असं आपण म्हणतो खरं, पण खरोखर हा ताठकणा तितका कामाला येतो का, की कधी कधी कणा फ्लेक्सिबल करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आजचा आपला हा जो हेल्थ टॉकचा पॉडकास्ट आहे त्याचा विषय आहे कणा, कण्याशी निगडीत त्रास. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत, गादी झिजली, गादी का झिजते, गाडी सारखी चालवली तर गादी झिजते का, मणक्याचा आजार होतो का, प्रेग्नेन्सीमध्ये जेव्हा सिझेरियन होतं त्याच्यानंतर मणक्याचे आजार होतात का, वयानुसार मणक्याचे आजार होतात का, आणि असे असे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज मिळवायची आहे. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहे डॉक्टर धीरज सोनावणे. डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर स्वतः मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये ऑर्थोपेडिक आणि स्पाइन युनिटचे एचओडी म्हणजे हेड आहेत, हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. आणि खरं तर सुरुवातीलाच एक किस्सा सांगणार होते, पण सांगते. गावातनं आदिवासी पाड्यातनं झाडावरनं पडलेली एक मुलगी, जिच्या वडिलांना आणि तिला मुंबईतल्या डॉक्टरांची, मुंबईतल्या माणसांची भाषा येत नव्हती आणि त्यांची भाषा इथं मुंबईतल्या डॉक्टरांना येत नव्हती, अशा एका रुग्णाला डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिली होती. त्या काळात आमची भेट झाली होती आणि आज आत्ता या पॉडकास्टसाठी आपण डॉक्टरांकडनं मुंबईतल्या किंवा शहरातल्या किंवा एकंदरीतच ज्यांना कणा आहे अशा लोकांच्या कण्याच्या संदर्भातल्या चर्चा करणार आहोत. डॉक्टर, कणा आहे असं म्हणतो आपण, पण सगळ्यात आधी तर गोष्ट आहे ती म्हणजे की आजकाल लोकांचा कणा झिजायला लागलाय, ते मणक्यामधली गादी झिजली जाते. सगळ्यात पहिले हा प्रश्न मला पडतो तो म्हणजे की गादी कशी काय झिजू शकते? म्हणजे वय नाही झालंय तरी सुद्धा गादी झिजते, काही करतच नाही तरी सुद्धा गादी झिजते, सगळं अगदी व्यवस्थित आहे, खाणं पिणं सुद्धा उत्तम आहे तरी सुद्धा गादी झिजते. हे गादी झिजण्याचं प्रमाण आजकालच्या या पिढीमध्ये वाढलंय म्हणायचं की काय आजकालच्या या जमान्यात वाढलंय म्हणायचं? जी, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि खूपच कॉमन टॉपिक आहे हा. तर गादी का झिजते? तर तुमची, माझी, सर्वांची गादी एज रिलेटेड झिजणारच, पण ही गादी लवकर किंवा या एजच्या अगोदर झिजली तर हा प्रॉब्लेम आहे. तर ह्याचे सगळ्यात जास्त लाईफस्टाईल रिलेटेड इश्यू आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट लाईफस्टाईल रिलेटेड इश्यू काय आहे? जास्त वेळ एकाच जागेवर बसणे. हा सगळ्यात कॉमन इश्यू आहे, ज्यामध्ये IT प्रोफेशनल येतात, ज्यामध्ये डेस्क जॉब आहे किंवा घरातल्याही काम करणारी जी माणसं आहेत, जास्त वेळ एकाच जागेवर सोफ्यावर बसत आहेत, त्यांच्यामध्ये हे बसल्यामुळे इश्यू होऊ शकतात. दुसऱ्या गोष्टी, लॅक ऑफ एक्सरसाइज. आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला शरीराला जे व्यायामाची गरज आहे, ज्यामुळे गादीचे डिफ्युजन किंवा न्यूट्रिशन जे सप्लाय होतं मुवमेंटमुळे आणि गादीचे जॉईंटचे लुब्रिकेशन होतं, हे सगळं होत नाही. त्यामुळे लवकर गादीची किंवा कमरेची झीज होते. तिसरं आहे डेफिशियन्सी, ज्यामध्ये विटामिनच्या डेफिशियन्सी आहे, डायटरी डेफिशियन्सी आहे, प्रोटीनच्या, हेही खूप कॉमन रिझन आहे. त्याबरोबर काही लाईफस्टाईल्स आहेत, ज्यामध्ये ड्रायव्हर्स आहेत, हेवी लेबरर्स आहेत, जास्त वेळ ड्रायव्हिंग करणं, त्यामुळे व्हायब्रेशन्स होणं, कंटिन्युअसली लोड येणं कमरेवरती, सतत बसल्यामुळे, ह्याच्यामुळेही डिस्क आणि गादीमध्ये काही इंजरीज होतात आणि ज्या एज रिलेटेड रिपेअर होत नाहीत. मग त्यामुळे इरिव्हर्सिबल डॅमेज हे मणक्याला झालं किंवा होतं. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण थेटच गादीवर गेलो होतो मणक्याच्या. त्याचं कारण आहे की आपल्याला अशा समस्या दिसतात म्हणून. पण मग ही आता गादी झिजायला लागली, मग आता ती रिव्हर्सेबल आहे का? म्हणजे गादी झिजणं आपण कमी करू शकतो का, थांबवू शकतो का? या अर्थानं. बरोबर, खूप इम्पॉर्टंट महत्त्वाचा प्रश्न आहे. तर गादी झिजणं आपण तरुण वयापर्यंत हे रिव्हर्सेबल आहे. वयाच्या कोणत्या वयात? जी, तर 20 वर्षाच्या कमी अगर आम्हाला रोजच्या ॲक्टिव्हिटीमुळे आपल्याला इंजरी होतच असतात
आणि त्यामध्येच हिलिंग होतं. पण हे 20च्या आत असेल त्या रोजच्या ॲक्टिव्हिटीमुळे जे लोड पडतं आणि ज्यामध्ये एंड प्लेट ज्यामध्ये गादी असते 2 मणक्यांच्या मध्ये आणि बाजूच्या ज्या ॲन्युलर असतं ज्याच्या आत ही गादीचं जे न्यूक्लियस आहे जे जेल आहे ते कंटेंट असतं. तर हे डे टू डे लोडिंगमुळे जे मायक्रो टिअर्स होतात ते 20च्या खाली हील होऊ शकतात. पण 20च्या नंतर आपल्या शरीराची हिलिंग कॅपॅसिटी कमी होते, त्यामुळे हे हिलिंग बरोबर होत नाही. त्याबरोबर जे लिगामेंट्स आहे किंवा त्याची इलास्टिसिटी आहे ती एज रिलेटेड कमी होत जाते. फ्लेक्सिबिलिटी बरोबर, फ्लेक्झिबिलिटी, इलास्टिसिटी मग ही कमी होते. म्हणजे पहिलं जे रबर बँडसारखं जे स्ट्रेच होणार आहे ते नंतर नाडीसारखं किंवा एखाद्या धाग्यासारखं स्ट्रेच नाही होत. त्यामुळे हे टिअरिंगचे इंजरीचे रिस्क वाढते. ओके, म्हणजे मसल टिअर होणं म्हणजे मसल लिगामेंट्स टिअर, लिगामेंट लिगामेंट जे ह्या गादीला सपोर्ट करतात किंवा मणक्याला एकत्र ठेवतात त्याचे टिअर्स वाढतात. म्हणजे पण आता गादी झिजली हे लिगामेंट टिअर झाले तर मग काय होतं? लोकांचं असं म्हणणं आहे, म्हणजे काही डॉक्टर असं घाबरवून देतात की आता तुम्हाला चालताच येणार नाही, आता तुम्हाला बसताच येणार नाही. पण मग खरोखर इतकी भीतीदायक परिस्थिती ओढवते का लिगामेंट टिअरमध्ये की हे इम्प्रूव्ह करता येऊ शकतं, आणि ते कसं करता येऊ शकतं? जी, तर लिगामेंट टिअर म्हणजे आम्ही डिस्क टिअर किंवा ॲन्युलस टिअर हे मेडिकल वर्ड्स आहेत ह्यासाठी, ज्यामध्ये मधलं जे जेल आहे जे गादीचं जे मधलं जे जेल आहे ज्याचं शॉक ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी आहे ते एज रिलेटेड किंवा रिपीटेड इंजरीमुळे जे जेलीचं स्पॉन्जिनेस आहे ते कमी होतं आणि ती बाहेर येते. मधलं लिगामेंट किंवा ॲन्युलस फाटून ती बाहेर येते. तर हे रिव्हर्सिबल आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती पडणारा लोड हा कमी करायचा आहे. तो आपण कसं कमी करायचा? त्यासाठी आपण व्यवस्थित डाएट घ्यायचं, व्यवस्थित स्पाईनचं पोश्चर एज्युकेशन फॉलो करायचं, रेग्युलरली एक्सरसाइज करायचं. जे ॲबनॉर्मल लोड करतात स्पाईनला त्या गोष्टी आपण टाळायच्या, जेणेकरून स्पाईनची हेल्थ व्यवस्थित राहील. पण जी झीज झालेली आहे ऑलरेडी ती रिव्हर्स होत नाही. पण ती झीज पुढे त्या गतीने अजूनपर्यंत झालेली आहे त्याची स्पीड किंवा जी गती कमी करू शकतो आपण ह्या सगळ्या गोष्टींमुळे. अच्छा, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे बसल्या जागी ज्यांचे म्हणजे काम असतं किंवा ड्रायव्हिंगचं ज्यांचं काम असतं, हादऱ्यामुळे वगैरे ते गादीला त्रास होतो. पण मग बसल्या जागी तर असा कुठला हादरा बसत नाही किंवा पोश्चरच्यामुळे फार म्हणजे असं पण नसतं की आपण काही वजन उचलतोय. मग टिअर होण्याचं, लिगामेंट टिअर होण्याचं, म्हणजे काही जणांचं असं आहे की बसल्या बसल्याच ब्रेक झालेला आहे किंवा आता उठताच येत नाहीये असंही होतं. ते हे कसं काय होतं आणि का होतं आणि ते कळून का येत नाही? म्हणजे अनेकांना अशा म्हणजे स्ट्रोक यावा त्या पद्धतीनं तिथल्या तिथे ते लॉक झालेत आणि देन त्यांना डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमध्ये न्यावं लागलेलं. राईट. तर जास्त प्रोलॉंग सिटिंग हे आता न्यू स्मोकिंग म्हणून आम्ही कन्सिडर करतो ॲज अ स्पाईन सर्जन. तर जास्त वेळ बसल्यामुळे म्हणजे 6 तासापेक्षा जो माणूस सतत जास्त बसत आहे एका दिवसामध्ये त्याला आपण एक्स्ट्रीम प्रोलॉंग सिटिंग डिफाईन करतो. ज्याच्यामुळे जे जॉईंट्स आहेत ज्याला आपण फॅसेट जॉईंट्स म्हणतो, कमरेच्या ज्या मागच्या बाजूला असतात हे जॉईंट्स, त्याच्यावरती ॲबनॉर्मल लोड पडतो. त्याबरोबर ह्या पुढच्या बाजूला ज्या गाद्या असतात जे 2 मणक्यांच्या मध्ये असतात त्याच्यावरती कंटिन्युअस लोड पडतं. ह्याच्यामुळे काय जॉईंट स्टिफ होतात, गादीवरती जे ॲक्च्युअल लोडिंग पडत आहे जे ॲबनॉर्मल आहे तर त्याच्यामुळे जॉईंटचं डिस्कचं डिफ्युजन होत नाही, न्यूट्रिशन व्यवस्थित होत नाही, मसलचं मुवमेंट आणि नरिशमेंट होत नाही, टोनिंग होत नाही व्यवस्थित, ज्यामुळे अर्ली एजिंग होतं स्पाईनचं. तर ह्या स्पाईनला कंटिन्युअसली तुम्ही ओव्हरयूज आणि मिसयूज केल्यामुळे हे अर्ली डिजनरेशन होतात. जे स्पॉन्जिनेस मी सांगत आहे जे जेल आहे ते हार्डन होतं. आता जेलमध्ये 99% वॉटर असतं, ते वॉटर दिवसांदिवस कमी होतं हे डिफ्युजन आणि न्यूट्रिशन कमी झाल्यामुळे. त्यामुळे हार्डनेस जे येतं आणि हार्डनेसमुळे आणि फ्लेक्झिबिलिटी रिस्ट्रिक्ट झाल्यामुळे एजिंगमुळे हे टिअर्स वाढतात आणि इंजरीज वाढतात. त्यामुळे प्रोलॉंग सिटिंगमुळे आपण काही वर्षांनी निग्लेक्ट कंटिन्युअस केल्यामुळे जे डिस्क हार्ड झाली तर त्यानंतर स्टिफनेस येतं, बॅक पेन येतं आणि काहीही आपण ह्याच्या मुवमेंटच्या बियॉन्ड करायला पाहिलं किंवा वेट लिफ्ट करायला पाहिलं किंवा एक्स्ट्रीम ट्विस्ट करायला पाहिलं आणि पुढे बेंड व्हायला पाहिलं आणि त्यावर वेटही उचललं तर ह्या गोष्टींमुळे आपल्या स्पाईनला इंजरीज होतात. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की जास्त वेळ बसल्यामुळे टिअर होतं, पण बसल्यामुळे एजिंग होतं आणि त्यानंतर आपण एक्स्ट्रा लोड केलं स्पाईनला त्यामुळे टिअर होतं. बसण्यामुळे हे जे स्पाईनचं एजिंग होतं ते कसं रोखू शकतो आपण? तर म्हणजे काय गोष्टी करायला लागतात आपल्याला? किती वेळाचा ब्रेक घ्यायला हवा? आणि म्हणजे अशा बसणारा जॉब असलेल्यांसाठी काहीतरी सजेशन्स द्या जेणेकरून त्यांच्या मणक्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही. जी, तर हे सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे
आणि आमच्या डे टू डे एज्युकेशनचा हा पार्ट नाही. आपल्याला कोण सांगत नाही कसं बसायला पाहिजे, कसं उठायला पाहिजे, कशा ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे. तर स्पेशली जे प्रोलॉंग बसत आहे 6 तासापेक्षा जे जास्त बसत आहे त्यासाठी माझं 2 ते 3 ॲडवाईस आहेत. पहिलं, तुम्ही रेग्युलरली एक्सरसाइज करा बॅकच्या, ज्यामध्ये पहिली एक्सरसाइज तुम्ही घरी सकाळ चालू करू शकता ते सूर्यनमस्कार आणि प्लँक्स. त्याबरोबर बसल्या बसल्या आपण 3 एक्सरसाइज करू शकतो जे तुम्हाला मी दाखवतो. त्यामध्ये कॅट काव आहे, हे पोट पुढं घेणं मागं घेणं, हे 10 वेळा करणं. ठीक आहे. दुसरं आहे सॉफ्ट ट्विस्टिंग, यू हॅव टू ट्विस्ट वाईल सिटिंग. ठीक आहे. आणि फॉरवर्ड बेंडिंग, जस्ट ट्राय टू टच युअर टोज वाईल सिटिंग. तर ह्यांनी आपली स्पाईनची मोबिलिटी राहते, थोडी फ्लेक्झिबिलिटी रिटेन होते आणि बसल्या बसल्या या एक्सरसाइज करू शकता. पण एकाच वेळी आपण 40 ते 50 मिनिटापेक्षा जास्त बसायला नाही पाहिजे, जेणेकरून स्पाईनमध्ये एक्सेसिव्ह स्ट्रेन पडतो आणि डिजनरेशन वाढतं. रेग्युलर एक्सरसाइज आणि या स्ट्रेचिंग बरोबर तुम्हाला मध्ये मध्ये ब्रेक घ्यायलाच पाहिजे. त्याबरोबर तुम्ही जास्त वेळ उभं राहून काय ॲक्टिव्हिटी करू शकता, जास्त वेळ उभं राहून कामं करू शकता. मग ज्यांची डेस्क जॉब आहे त्यांच्यासाठी माझं रिकमेंडेशन आहे, तुम्ही स्टँडिंग जॉब करा. त्याच्यामुळे पण मणक्यावर परिणाम होऊ शकतो ना. बायोमेकॅनिकली बसल्यामुळे जो लोड आहे, ज्यामध्ये बाकी जॉईंट्स माझे लॉक्ड आहेत आणि उभा राहिल्यामुळे बाकी जॉईंटचं लोड डिस्ट्रीब्यूट होतं. त्या बसल्यामुळे आपल्याला स्पाईनवरती लोअर बॅकवरती जो लोड आहे तो 2 टाइम्स आहे, अगेन्स्ट सिटिंग अँड अगेन्स्ट स्टँडिंग. ठीक आहे. तर स्टँडिंग इज रिकमेंडेड. उभं राहणं हे स्पाईनसाठी कमी हानिकारक आहे रादर देन सिटिंग. पण त्याच्यामुळे दुसरे पण त्रास होऊ शकतात उभं राहिल्यामुळे. पण त्रास होऊ शकतात, पण तो लोड फिजिओलॉजिकल किंवा एक्सेप्टेबल लोड आहे आपल्या स्पाईनसाठी, जेणेकरून आपली स्पाईनची हेल्थ मेंटेन राहील. एक्सेसिव्ह लोडमध्ये आपण ते कन्सिडर करत नाही. तुम्ही आता काही एक्सरसाइजचा उल्लेख केला होता आणि त्याच्या आधी काही पोश्चरचा सुद्धा उल्लेख केला होता. तर तुम्ही म्हटलात की पोश्चर किती महत्त्वाचं असतं आपल्या सगळ्या डे टू डे लाईफमध्ये बसण्यासाठी. आणि आजकाल तर आम्ही असे रील्ससुद्धा बघतो, ते म्हणजे की झोपण्यासाठी पण तुम्ही पोश्चरचं, पण एवढं झोपेत तर लक्षात राहत नाही. तर तुम्ही काय सजेस्ट कराल? झोपण्यासाठी पण असे पोश्चर असायला हवेत, चालण्यासाठी सुद्धा पोश्चर असायला हवेत. बरोबर. तर मी जसं सांगत होतो, आपल्याला पोश्चर एज्युकेशन हा आपल्या रुटीन एज्युकेशनचा पार्ट नाही आहे. आपण शाळेमध्ये हायजीन, हँड हायजीन, एक्सरसाइजही आपण रिकमेंड करतो, पण कसं बसायला पाहिजे, कसं जमिनीवरची गोष्ट उचलायला पाहिजे, हेवी वेट कसं कॅरी करायला पाहिजे, किती वेळ बसायला पाहिजे, तर ह्याबद्दल काही आपण जनरल पॉप्युलेशनला एज्युकेट करत नाही किंवा मुलांनाही एज्युकेट करत नाही. तर हे एज्युकेशन अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी माझं सकाळी उठल्यापासून रिकमेंडेशन आहे, तर जेव्हा तुम्ही उठता तेव्हा पुढे वाकून उठू नका. बेडमध्ये तुम्ही एका बाजूला टर्न व्हा, बेडच्या साईडला या, पाय साईडला सोडा आणि साईडनी सपोर्टनी उठा, जेणेकरून स्पाईनवरचा लोड कमी होईल. जे लोक खाली झोपतात त्यांच्यासाठी, खाली झोपण्यासाठी मी रिकमेंड जास्त करणार नाही, कारण खालून उठतानाही स्पेशली जे 40च्या पुढे आहे त्यांच्यामध्येही बाकी नी जॉईंट्सवरती, हिप जॉईंट्सवरती आणि मणक्यावरतीही ॲबनॉर्मल लोड पडतो. हे आम्ही रिकमेंड करत नाही. स्पेशली दे शूड 3 फूटच्या वरची हाईट किंवा अप्रॉक्सिमेट त्याच हाईटला बेड असायला पाहिजे आणि त्यांनीच चढ उतर करायला पाहिजे, जेणेकरून एल्डरली आहे किंवा मिडल एज आहे त्यांचा स्पाईनचा लोड कमी होईल. त्याबरोबर बसू नका, मी जसं सांगितलं आहे एकाच जागेवरती. जेव्हाही वेट कॅरी करायचं आहे ते शरीराच्या जवळ कॅरी करायचं. ठीक आहे. शरीराच्या लांब आपण वेट कॅरी केलं तर ते हानिकारक आहे. त्याबरोबर फॉर एक्झाम्पल कसं सांगाल? आता जे आपल्या हाऊसवाईफ असेल घरात किंवा काही लेबरर्सही असेल, ज्यांनी काही डब्बा असेल घरातले, काही पिठाचा डब्बा आहे काही, तर तो डब्बा आपण तो डब्बा शरीराच्या लांब नाही उचलायला पाहिजे, तो शरीराच्या जवळ राहायला पाहिजे. उचललंय ते जवळ घेऊन, हो, जवळ घेऊन उचलायला पाहिजे. त्याबरोबर जमिनीवरती काही उचलायचं असेल तर मनका कमीत कमी बेंड करून, गुडघ्यातून आणि खुब्यातून बेंड करून, मनका सरळ ठेवून. आपण वेट लिफ्टर कसे उचलतात, पुढे बेंड करून कोणी उचलत नाही. ते 200 किलो किंवा जास्त किलोचंही वेट उचलतात, पण मनका त्यातल्या सरळच असतो, जेणेकरून स्पाईनवरती एक्सेसिव्ह लोड पडत नाही. तेच आपण डे टू डे वर्कमध्येही करायला पाहिजे. जे आपल्याला खालून काही डबे उचलायचे असेल, खालून काही पेनही उचलायचं असेल, तर आपण गुडघ्यातून आणि खुब्यातून वाकायला पाहिजे, मनका ताट राहायला पाहिजे आणि त्यांनी उचलायला पाहिजे. ठीक आहे. आणि जे वजन आहे शरीराच्या जवळ ठेवायचं.
पुढे वाकून बेंड केल्यामुळे मणक्यावरती लिव्हर आर्म इफेक्ट जे आपण डिस्कस करू थोड्या वेळात, जेणेकरून मल्टिपल टाइम्स तो लोड जो आहे बॉडीचा तो मणक्याच्या गाद्यांवरती पडतो आणि त्यांनी लवकर झीज होते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, पण झोपण्याच्या वेळेस तुम्ही उठण्याचं सांगितलं, झोपताना एका विशिष्ट पद्धतीने झोपाचं सांगितलं जातं. म्हणजे आयुर्वेदामध्ये पण झोपण्याच्या पद्धती सांगितलेल्या आहेत. जो माणूस पाठीवर झोपतो तो असं म्हणतात की तो योगी असतो, डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी असतो, उजव्या कुशीवर झोपतो तो म्हणजे त्याचं आरोग्य चांगलं नसतं, आणि जो पोटावर झोपतो तो भोगी असतो, असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. तर म्हणजे तुमच्या मेडिसिनमध्ये कशा पद्धतीने या सगळ्याकडे पाहिलं जातं? खरोखर झोपतानाची पण पोश्चर असली पाहिजे का? बरोबर असायला पाहिजे. तर झोपताना पोझिशन जे स्पाईनच्या हेल्थच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्यात उत्तम आहे ती सुपाईन पोझिशन, जे पाठीवरती झोपणं आहे. अच्छा, योगी. हां, तर ते सगळ्यात रिकमेंडेड आहे. राईट आणि लेफ्ट पोझिशन हे सेकंड आहे, सेकंड बेस्ट आहे. पोटावर झोपणं अजिबात रिकमेंडेड नाही, जेणेकरून मणक्यावरती ॲबनॉर्मल लोड पडणार. छातीवर पण. छातीवर पोटावर झोपणं इट्स नॉट रिकमेंडेड, जे आपण रिकमेंड करत नाही. त्यावर पिलोही आहे. पिलोचाही पार्ट खूप इम्पॉर्टंट नेकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर पिलोची हाईट 3 इंचपेक्षा जास्त नाही असायला पाहिजे, जेणेकरून आणि आपला हेड आणि ट्रंक आहे, ही बॉडीचा जो ट्रंक आहे पार्ट आणि हेड आहे ते एकाच अलाइनमेंटमध्ये पाहिजे, किंवा 10 डिग्रीचं अँग्युलेशन एक्सेप्टेबल आहे. जास्त वर पण नाही आणि जास्त लोअर पण. बरोबर आहे. बॉडीच्या अलाइंड असेल ते सगळ्यात उत्तम आहे. काही जण मोबाईलचा वापर झोपेतही करतात, मग जेणेकरून आपण रोल करून पिलो वापरतो, जेणेकरून मणके या मान लवकर खराब होते आणि डिस्कही लवकर डॅमेज होऊ शकते. तर हे रिकमेंडेड नाही आहे. त्याबरोबर जे मेट्रेस आहे ते एक्सेसिव्ह सॉफ्ट नाही पाहिजे. अच्छा. बॉडी ते फर्म पाहिजे, म्हणजे रिलेटिव्हली फर्मर बेड आणि 4 इंचपेक्षा जास्त उंचीचं नाही पाहिजे. ठीक आहे. तर ह्याने आपली स्पाईनची अलाइनमेंट रिलेटिव्हली मेंटेन होतं. जे एक्सेसिव्ह सॉफ्ट बेड असतात, जसे की सपोज सोफावर झोपलो, जे बॉडीचा कंट्रोल घेतात आणि झोपल्यावर आपला बॉडीचा टोन जातो, म्हणजे ॲबनॉर्मल शेप घेतं स्पाईन, तसं नाही पाहिजे. आपण स्पाईनला कोणताही शेप स्पेशली झोपताना घ्यायला अलाव नाही करायला पाहिजे. जी अलाइनमेंट आहे स्पाईनची ओव्हरऑल एकाच लाईनमध्ये पाहिजे. त्यामुळे फर्मर बेड ॲज पर तुमच्या कम्फर्टप्रमाणे तो यूज करायला पाहिजे. फर्मर असेल तेवढी स्पाईनची अलाइनमेंट बेटर मेंटेन. पण म्हणजे उशीच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की किती उंच असलं पाहिजे ते, पण त्याचबरोबर त्याचं मटेरियल कसं असलं पाहिजे? जसं तुम्ही गादीचं म्हणताय की ते थोडंसं कडक असली पाहिजे, फर्म असली पाहिजे, तर उशी सॉफ्ट असली पाहिजे, कडक असली पाहिजे, कशी असली पाहिजे? उशी आपण प्रिफरेबली सॉफ्ट असायला पाहिजे, कारण हेडचं लोड 5 kg पेक्षा जास्त नाही आहे आणि तिथे कम्फर्ट एलिमेंटही थोडा इम्पॉर्टंट आहे. त्यावर सॉफ्ट उशी असली तर आपल्याला साईड सपोर्टही येतो, त्यामुळे सॉफ्ट उशी असलेलं एक रिकमेंडेड आहे ते. आता डॉक्टर, आपण म्हणजे ह्या सगळ्या त्रासांबद्दल बोलतो आहोत, पण एक त्याच्यामध्ये नरिशमेंटचा सुद्धा भाग आहे. गादी झिजली म्हणून मग डॉक्टरांनी विटॅमिन सुरू केले आहेत असं सांगितलं जातं. गादी झिजली म्हणून डॉक्टरांनी इंजेक्शन्स घ्यायला सांगितलं असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय, म्हणजे अर्थात सिव्हिरिटीनुसार ज्या त्रासाच्या अनुषंगानं ते गोष्टी रिकमेंड केल्या जातात, पण मग विटॅमिन्स किती महत्त्वाचे राहतात मणक्याच्या गादीसाठी, आणि इंजेक्शन्स घ्यायचे तर ते केव्हा घ्यायचे असतात? बरोबर. तर तुम्ही न्यूट्रिशन पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारताय किंवा सप्लिमेंट्स पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारताय. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी विटामिन आहे ती आपण विटामिन डी कन्सिडर केली जाते, ज्यामध्ये आपलं बोनचं स्ट्रेंथ, मग त्यामध्ये स्पाईन, कॉर्नल कॉलम किंवा वर्टिब्रेजही येतात. त्याबरोबर डिस्कही ते हेल्थसाठी ते इम्पॉर्टंट आहे. विटामिन डी जे आपलं कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शनसाठी हेल्प करते, विटामिन डी. ओके, ठीक आहे. त्याबरोबर बाकीच्या मल्टीविटामिन्स आहेत त्याही नरिशमेंटसाठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याबरोबर ज्या विटामिन जे अँटीऑक्सिडंटचं काम करतं, स्पेशली विटामिन सी, ठीक आहे, ह्या विटामिन्स ज्या एजिंग होत आहे किंवा जे टिअर्स होत आहे आणि जे कोलॅजन्सला इंजरी होत आहे, हे कोलॅजन रिपेअर्ससाठी खूप महत्त्वाचे आहे. तर विटामिन सी ही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बाकी जे डे टू डे टिअर होतात किंवा इंजरीज होतात त्याच्या हिलिंगसाठी हे मल्टीविटामिन्स अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे विटामिन सप्लिमेंट्स आपण हे रिकमेंड करतो आणि विटामिन डी रिकमेंड करतो. विटामिन डी त्याबरोबर मसल टोन आणि त्याच्या स्ट्रेंथनिंगसाठी बोनच्या पार्ट हेही खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यांच्या ज्या डेफिशियन्सीज होतात विटामिन डीच्या स्पेसिफिकली,
ते सध्याच्या पॉप्युलेशनमध्ये 50% पेक्षा जास्त आहे. हो. आणि ह्या पेशंट्समध्ये बॅक पेन, नेक पेन हे खूप कॉमनली आपल्याला दिसण्यात येतं. ते बॅक पेन आणि नेक पेन म्हणत असतानाच विटॅमिन डीचा पण म्हणजे आपण उल्लेख करत होतो, पण B12, D3 जसं म्हणजे अशा पद्धतीचं काही काही सांगितलं, विटॅमिन ई सुद्धा सुरू केलं जातं. तर खरोखर अशा पद्धतीची औषधं घेणंच आवश्यक असतं प्रत्येक वेळेस, की आपण खाण्यामध्ये सुधारणा केली, बदल केले तर सुद्धा या गोष्टी भागू शकतात? बरोबर. तर हे जे आहेत आपण हे सप्लिमेंट्स खाली डिफाईन करतो. म्हणजे जेव्हा डेफिशियन्सी आढळली आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये तरच आपण हे रिकमेंड करतो. जेव्हा डेफिशियन्सी नसेल तर ह्या विटॅमिनची काहीही गरज नाही आहे, अनावश्यक घ्यायचे नाही. घ्यायची गरज नाही. पण मल्टीविटॅमिनच्या डेफिशियन्सी सध्या खूप कॉमनली दिसण्यात येतात आम्हाला डे टू डे प्रॅक्टिसमध्ये. त्यामुळे हे रुटीनली रिकमेंडेड आहे. मल्टीविटॅमिनचा दुसरा एक फायदाही आहे की आपण एक्सेसिव्हली घेतलं तरी ते वॉटर सॉल्युबल असल्यामुळे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स ते युरिन थ्रू एक्सक्रीट होतं. मग ते एक्स्ट्रा त्याच्यामुळे काही साईड इफेक्ट्स नसतात. पण हे विटॅमिन डी साठी नाही आहे. अच्छा. विटॅमिन डी हे फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे आणि ज्याच्या एक्स्ट्रा कन्झम्पशनमुळे आपल्याला टॉक्सिसिटी होऊ शकते. मग विटॅमिन डीचं ओव्हर यूज नाही व्हायला काय होऊ पाहिजे. शकतं मग त्याच्यामध्ये? त्यामध्ये इंट्राक्रेनियल हायपरटेन्शन होऊ शकतं, हेडेक येऊ शकतो स्पेशली लहान मुलांमध्ये. तर हे टॉक्सिसिटी होऊ शकते विटॅमिन डीची. अच्छा. ठीक आहे. ते कमी प्रमाणात दिसतं आपल्या सध्या शरीरामध्ये अनेकांना त्याचा त्रास अनेकाला, कारण डेफिशियन्सीज आहे. पण हे एक्सेसिव्ह कन्झम्पशन जे घेत आहे ब्लड तपासणी न करता ते इश्यू आहे. एका गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला होता आता, ते म्हणजे की आपल्याला या सगळ्यामध्ये डे टू डे लाईफमध्ये विटॅमिन डीचं म्हणजे विटॅमिन्सची कमतरता होत चाललेली आहे. आणि विशेषत्वानं कॅल्शियम असेल किंवा मग विटॅमिन B12 असेल, D3 असेल, याची एक टेस्ट करावी लागते. पण बरोबर त्याच्याबरोबर एक युरिक ॲसिडची सुद्धा टेस्ट करावी लागते. तर मणक्यांचे जेव्हा त्रास होतात तेव्हा खरोखर युरिक ॲसिड परिणाम करत असतं का? काहींना युरिक ॲसिड जास्त असतं म्हणून मणका दुखतो, अशा समस्या होतात का? युरिक ॲसिड मणक्यांच्या आजारामध्ये खूप जास्त रोल नाही आहे. युरिक ॲसिड आपण युजली गाऊटच्या संबंधित आपण रिलेट करतो आणि गाऊट स्पाईनला एवढा रुटीनली अफेक्ट करत नाही. पण युरिक ॲसिड हे ह्याच्यामुळे जॉईंट्समध्ये पेन होतं, इन्फ्लमेशन होतं, हे आपल्याला कॉमन दिसण्यात येतं. त्यामुळे हे रुटीन असेसमेंटमध्ये आपलं ज्या पेशंटमध्ये मल्टिपल जॉईंट पेन असेल, स्पाईन बरोबर बाकीही जॉईंट्स इन्व्हॉल्ड असतील, तर त्या पेशंटमध्ये आपण युरिक ॲसिड तपासणी करतो आणि ते कारण आहे का ह्या मल्टिपल जॉईंट पेनसाठी ते आपण रूल आउट करायला बघतो. त्याबरोबर ज्यांच्यामध्ये युरिक ॲसिड जास्त आहे त्यांच्यामध्ये आपण नॉनव्हेज कमी घेण्याचं आपण रिकमेंडेशन देतो. पाठ, मान असं ते दुखतं. तर अनेकदा असं म्हटलं जातं ते म्हणजे की या सगळ्याची सुरुवात ही स्पॅझमने होते, मसल स्पॅझमने होते. तर मणक्याचे आजार सुद्धा अनेकदा मसल स्पॅझमने होतात असं म्हटलं जातं. तर खरोखर हे पाठदुखी, मानदुखी हे मसल स्पॅझममुळे होतात का? आणि मग हे मसल स्पॅझम व्हायला नको म्हणून काय करायचं? आणि मणक्याच्या आजारांसाठीचे होणारे मसल स्पॅझम तर ते होऊ नये म्हणून काय करायचं? बरोबर. तर मसल जे स्पाझम आहे हे बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. पुढे इंजरी होते तुम्हाला किंवा तुम्ही तिथे स्पाईनला व्यवस्थित यूज करत नाही आहे आणि ते प्रोटेक्ट करतं आपलं शरीर एका मेकॅनिझम थ्रू की मसलला टाईट करतं, ज्याला आपण मसल स्पाझम म्हणतो, जेणेकरून आपल्याला थोडं पेन होतं, स्टिफनेस पण होते. तर हे कॉमन सायन्स आहे मसल स्पाझमचे. आणि एक्सरेवरती आपण जो स्पाईनची जे नॉर्मल कर्व्स असतात ते स्ट्रेट होताना बघतो, कारण ते मसल स्पाझममुळे टाईट झालेलं असतं. तर हे बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे, जेणेकरून पुढची इंजरी होऊ नये त्यासाठी हे मेकॅनिझम शरीर स्वतःवर करतं. पण हे हळूहळू नॅचरली कमी झालं किंवा मेडिसिननीही आपण कमी करतो, म्हणजे विटॅमिन्स देतो, मसल रिलॅक्संट देतो जेणेकरून स्पाझम कमी होतं, अँटी इन्फ्लोमेटरी देतो जेणेकरून सूज कमी होते आणि दुखायचंही कमी होतं, जेणेकरून ते हळूहळू रिलीव्ह होतं. पण हे पूर्णपणे मुळापासून ही ट्रीटमेंट नाही आहे त्याची. ह्याची मुळापासून ट्रीटमेंट आहे की आपण रेग्युलरली स्पाईनला टोन करायला पाहिजे एक्सरसाइजने. रेग्युलरली आपण पोस्चरचं एज्युकेशन फॉलो करायला पाहिजे, जे हेल्दी पोस्चर्स आहे, आणि जे अनहेल्दी पोस्चर्स अवॉइड करायला पाहिजे, जेणेकरून हे रिपीटेड मसल स्पाझम बंद होतील. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे मसल स्पॅझम कमी करण्यासाठीचे गोष्टी सांगितल्यात. पण एक आणखीन आहे ते म्हणजे की आता पाठदुखी झाली, कंबरदुखी झाली की लोक सर्रास आपल्याला बेल्ट घालून फिरताना पाहायला मिळतात.
तर ते खरोखर असे बेल्ट लावणं अपेक्षित असतं का, नाहीतर ते पाठीला सपोर्ट देणारं, आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सुद्धा हल्ली असे लोक लावताना पाहायला मिळतात. म्हणजे ते खरोखर गरजेचं आहे का असं करणं, की हे टाळलं पाहिजे, त्याने इंजुरी होऊ शकते? माझ्या डे टू डे प्रॅक्टिसमध्ये बरेचसे माझ्याकडे पेशंट्स येतात जे पट्टे लावून येतात आणि आणि आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतरही ते पट्टे नंतर निघत नाही. अच्छा. तर फर्स्ट ऑफ ऑल हे ओव्हरयूज आहे स्पाईनमध्ये पट्टे लावणे. आणि हे रुटीनली लोकल डॉक्टर्स ज्यांना मणक्याबद्दल नॉलेज त्यातल्यात कमी असेल हे रिकमेंड केलं जातं कोणत्याही नेक पेनसाठी. बॅक पेन, आता तुम्हाला मला रुटीन कधी ना कधी आपल्या नेक पेन बॅक पेन होतं, पण आपण पट्टे यूज करतो का? आपण टाळतो. तर हे टाळायलाच पाहिजे आणि त्याचे काही कमी इंडिकेशन्स आहे किंवा कमी गरज असलेले असे सिनारिओज आहे ज्यामध्ये पट्टे वापरायला पाहिजे. शस्त्रक्रियानंतर मणक्याला काही सपोर्ट द्यायचा आहे काही आठवड्यांसाठी तर आपण पट्टे वापरतो. काही फ्रॅक्चर झालेला आहे त्यावेळी आपण पट्टे वापरतो जेणेकरून थोडा टेम्पररी सपोर्ट मिळतो. किंवा खूप सिव्हिअर बॅक पेन होत आहे तर आठवडा 10 दिवस जेवढ्यापर्यंत जो पेन आहे त्यांनी तेवढ्यापर्यंत आपल्याला स्पाईनला थोडा सपोर्ट द्यायचा आहे, सूज कमी करायची, तेवढ्या वेळेपर्यंत पट्टा वापरणं ठीक आहे. पण ह्याच्या बियॉन्ड जात असेल आणि डॉक्टर स्पाईन एक्सपर्टच्या सल्ल्याच्या बियॉन्ड किंवा न दिला तरीसुद्धा तुम्ही यूज करताय तर हे तुमच्यासाठी हानिकारक आहे. कारण स्पाईनला डे टू डे लोड पाहिजे असतो. मी जे मूवमेंट करत आहे, जे चालत आहे, स्टेअरकेस उतर चढ करत आहे, जे लोड लिफ्ट करत आहे हे आपण फिजिओलॉजिकल लोड म्हणतो. हे रेझिस्टन्स आपल्याला शरीराला पाहिजे जेणेकरून आपलं मसलचं टोन वाढतं, मसलची स्ट्रेंथ वाढती, बोनचं मिनरलायझेशन होतं. जर हे लोड नसेल तर हे बोन पण वीक होऊ शकतात, म्हणजे मसल वीक होऊ शकतात. ओके, ठीक आहे. मग त्यामुळे हा पट्टा लावल्यामुळे आपल्याला एक आराम वाटतो किंवा बरं वाटतं आणि काहीतरी सपोर्ट वाटतो कारण मसलच यूज होत नाही. तर हे मसल नाही यूज झाल्यामुळे लॉंग टर्म हा पट्टा नंतर काढणं अवघड होतं आणि नंतर हे रिहॅब करून तो टोन रिगेन करणंही अवघड होतं. अच्छा. त्यामुळे काय होतं, म्हणजे हा पट्टा उगीच लावला तर काय होऊ शकतं? मसल वेस्टिंग होतं, हां. बोनचं स्ट्रेंथ कमी होतं आणि एक समाधान मिळतं पेशंटला की काहीतरी सपोर्ट आहे मला, जे आणि जो काढता येत नाही डॉक्टरांच्या सल्ल्याच्या नंतर सुद्धा. अच्छा, म्हणजे ते काढणं कठीण होऊन जातं. नंतर. पेशंट ऑलमोस्ट असा ॲडिक्ट होऊन जातो की मी ट्रॅव्हल करताना पट्टा वापरतो मला बरं वाटतं, पण हे रिकमेंडेड नाही. पण म्हणजे ऑपरेशन नंतर वगैरे ठीक आहे, जोवर डॉक्टरांनी सांगितलं बरोबर आहे आहे, तोवर बरोबर उगीचच आहे. आपला वाटतो म्हणून पट्टा लावून बरोबर आहे, फिरायचं बरोबर आहे, नाही. बरोबर आणि खरं तर डॉक्टर सुद्धा मला माझ्या माहितीप्रमाणे रेस्ट्रिक्शन्स देतात. तो पट्टा केव्हा वापरायचा, शस्त्रक्रियेनंतर किती आणि कुठे कुठे वापरायचा त्याचे पण रेस्ट्रिक्शन्स असतात. बरोबर. आणि उगीचच तो वापरायचा नाही असं सुद्धा सांगतात, माझी माहिती आहे. बरं, पट्ट्यावरनं आणखीन एक आठवलं ते म्हणजे की लोक मणक्याचे त्रास झाले की मसाज घ्यायला सरसकट धावत सुटतात की आता पाठीला आपण मॉलिश करून घेऊ किंवा तेल लावत जाऊ आणि मग ते बरं होईल. मग अशा पद्धतीनं ज्यांना मणक्याचा त्रास आहे तर त्यांनी असा हा मसाज करून घेणं, म्हणजे थेरपीनुसार करून घेणं, एखाद्या चांगल्या ट्रेंड व्यक्तीकडनं करून घेणं हे योग्य आहे की हा केलाच नाही पाहिजे, त्याने दुसऱ्या व्याधी उद्भवू शकतात किंवा त्रास होऊ शकतो? काय? बरोबर. तर मसाज हे स्पाईन एक्सपर्ट्स रिकमेंड करत नाही युजली. कारण आतला जो आजार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय तो जसा आहे तसाच राहतो. पण आत काही मोठा आजार असेल ज्यामध्ये मणका ढिला असेल किंवा काही लपलेला आजार असेल जसं काही TB आहे किंवा अजून काही दुसरं काही कारण आहे आणि ज्याच्यामध्ये आपण बाहेरून मसाज दिला तर हे जे वीक झालेलं स्पाईन आहे ते फर्दर इंजरी होऊ शकतं. त्याबरोबर स्पाईन जे नर्व्स आणि स्पायनल कॉर्डला जे प्रोटेक्ट करतं, ज्याच्यामुळे हातापायाचे ज्या मुवमेंट आहे, स्पर्श आहे, ह्या पण गोष्टी इंजरी होऊन आपल्याला बधीरपणा येऊ शकतो, पॅरालिसिसही होऊ शकतं. ठीक आहे. तर ह्या मसाज टेक्निक्स आहे ह्या आपण अवॉइड करायला पाहिजे. मसाज केल्यानंतर ज्या रुटीन नेक पेन बॅक पेन आहे त्यामध्ये आपल्याला डेफिनेटली आराम वाटतो, पण हा आराम स्पाझम टेम्पररी कमी झाल्यामुळे होतो. कारण मसल टाईट आहे ज्याला आपण स्ट्रेच करत आहे मसाजने, जेणेकरून तो टाईटनेस टेम्पररी कमी होतो, पण तो काही वेळानंतर परत येऊ शकतो. तर हे मुळापासून ते आजाराला बरं करत नाही. आपल्याला टेम्पररी बरं वाटल्यानंतर सुद्धा हे रिकमेंडेड नाही आहे. आपण इन जनरलच बोलत होतो, पण विशेष करून मला प्रश्न पडलेला आहे ते म्हणजे की अनेकदा असं सांगतात, लोक सजेस्ट करतात ते म्हणजे
की तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये सांगतात की प्रेग्नेन्सीमध्ये ओव्हरवेट झालात तर मग तुमचा मणका खराब होऊ शकतो किंवा तुमच्या मणक्याला लोड येऊ शकतो, म्हणून असं चाला तसं चाला, ती उशी पाठी घेऊन बसा. खरोखर अशा सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता असते का? जनरलाइज आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये स्त्रियांची ओव्हरऑल हेल्थ सिनारिओ जे एक्सपेक्टेड त्याच्यापेक्षा स्टँडर्ड आहे त्यापेक्षा कमीच आहे. कारण त्यांच्या डे टू डे ह्याच्यामध्ये डेफिशियन्सीज खूप कॉमनली आढळली जाते. प्रोटीन इनफ नाही डाईटमध्ये. ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण आपल्या इंडियन पॉप्युलेशनमध्ये जास्त आहे. मग एक्सरसाइज आपण काही रुटीनली स्त्रियांमध्ये होत नाही. तर ह्यांमध्ये प्रेग्नन्सी झाली तर ऑब्व्हियसली थोडं स्पाईनचा लोड वाढतोच. तर ह्यामध्ये प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांना बॅक पेन स्पेशली ह्या सगळ्या स्टँडर्डपेक्षा कमी असल्यामुळे हेल्थ खूप कॉमनली आढळला जातो. अच्छा, ठीक आहे. तर त्यामुळे या होऊ नये त्यासाठी ओव्हरऑल स्पाईनचे हेल्थ प्रेग्नन्सीच्या अगोदरच तुम्ही मेंटेन ठेवा, ज्यामध्ये तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करत जा, बॅकच्या आणि कोरच्या स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करा, जेणेकरून स्पाईनची हेल्थ व्यवस्थित राहील आणि तुम्ही हे प्रेग्नन्सी पेन फ्री कंटिन्यू करू शकता. एक आणखीन असं म्हटलं जातं ते म्हणजे की सीझर झालं तर मग आता पाठीचं दुखणं आयुष्यभरासाठी जडलं, आणि त्यात ते कारण असं सांगतात ते म्हणजे की पाठीमध्ये सीझरच्या वेळेस मणक्यामधनं इंजेक्शन दिलं जातं सुन्न करण्यासाठी, आणि म्हणून मग मणक्याचे आजार होतात किंवा पाठीचे आजार होतात. तर याच्यात काय तथ्य खरोखर आहे की हे नुसतं मिथक आहे? नाही, हे मिथक आहे. जी निडल असते, स्पायनल निडल म्हणतो आपण, हे आपण ॲनेस्थेशियासाठी वापरतो. ही 23G किंवा 25G ह्यामधली साईज असते स्पायनल निडलची, जी 1 मिलीमीटरची सुई आहे. आणि ही सुई स्किनमधनं, फेशियामधनं, नंतर मसलमधनं जाते. कुठेही असं काही डॅमेज होत नाही. त्या प्लेन्सच्या मधून डिसेक्ट करत ही निडल जाते. जसं आपण इंजेक्शन कुठेही घेतोय तसंच ते इंजेक्शन आहे. हे नंतर इंजेक्शन जातं नसेच्या आत आणि तिथे आपण हे औषध डिपॉझिट करतो, जेणेकरून आपल्याला कमरेखाली सुन्न होऊन जातो भाग आणि आपल्याला ते कळत नाही. पण हे इंजेक्शन गादीपर्यंत पोचतच नाही, कारण त्या नसेच्या 2 सेंटीमीटर किंवा जास्त पुढे गादी असते आणि हे इंजेक्शन त्याच्या अलीकडेच दिलं जातं नसेंमध्ये. तर कोणताही असं डॅमेज होत नाही. पण काही पेशंट्स हे डिजनरेशन जे होत आहे, तुम्ही आपण झीजबद्दल बोलतो, हे चालूच असतं सतत. पण रिलेट कशाबरोबर करणार? एक काहीतरी एपिसोड आहे जो आपण सिझेरियनचं एपिसोड आहे, जोडून देतो. हां, त्याच्याबरोबर तो जोडला जातो चुकीच्या पद्धतीने. कारण जोडण्यासाठी दुसरं काही नाही आपल्याला. आपण डे टू डे पोश्चर व्यवस्थित करत नाही, ते नाही आपण आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये व्यायाम करत नाही, डेफिशियन्सीज आहेत. तर ह्या सध्या आपल्याला माहितीमध्ये नाही आहेत. पण जे ॲक्यूट ट्रिगर आहे त्यावेळी त्यांना पेनचाही एपिसोड झाला असेल ज्यावेळी निडल टाकली गेली, ठीक आहे, मग तो त्यांच्या मेमरीमध्ये राहतो आणि तेच ते रिलेट करायला पाहतात. पण त्याच्याशी काही हे नाही आहे, सगळं हे मिथ आहे. जसं आत्ता मी म्हणजे प्रेग्नेन्सीचं म्हटलं तसं मुलांचं सुद्धा असं म्हटलं जातं ते म्हणजे की मुलांना पाठीवरच्या ओझ्यामुळे पाठीचे आजार होऊ शकतात, त्रास होऊ शकतात, म्हणून मग आता दप्तर कमी करा, दप्तराचं ओझं. तर हे खरोखर आहे का? म्हणजे पाठीवरच्या ओझ्याने मुलांचे मणके खराब होतात, त्यांची पाठ खराब होते, त्यांचे खांदे खराब होतात किंवा त्यांचं एकूणच पाठीचं खांद्याचं जे आरोग्य आहे ते कमी होऊन जातं असं? बरोबर. सध्याचे रिकमेंडेशन्स आहेत इंडियन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, इंडियन असोसिएशन ऑफ पीडियाट्रिक अकॅडमी आणि WHO अर्गोनॉमिक्स यांचे सर्वांचे रिकमेंडेशन आहे की जे दफ्तराचं वजन पाहिजे ते शरीराच्या वजनपेक्षा 10% किंवा कमी. सपोज 6 वर्षाचा बाळ आहे आणि त्याचं 20 kg वेट आहे, तर 2 kgपेक्षा कमी दफ्तराचं वजन पाहिजे. तर हे आपण दिसत नाही, आपल्याला होत नाही असं. हां, तर हे आपण स्ट्रिक्टली फॉलो केलं तर हा लोड कमी असेल. यासाठी स्कूल्सनी काही चेंजेस करू शकतात. तर त्याबरोबर जे दफ्तर आहे त्याचं बेल्ट आहे तो 4 सेंटीमीटर तरी विड्थमध्ये पाहिजे आणि दोन्ही शोल्डर्सकडे लोड इक्वली शेअर व्हायला पाहिजे. हे रिकमेंडेड आहे. त्याबरोबर दफ्तर जे आहे जास्त आपल्या मुलांमध्ये दिसतो येता जाता खूप खाली कमरेच्या खालतीपर्यंत येत आहे, तर तसं नाही पाहिजे. ते शरीराच्या जवळच्या जवळ आपण स्ट्रॅप जे शॉर्टेज करता येईल आणि शरीराच्या जवळ करता येईल, जितकं चिटकून राहील तेवढं, जसं बरोबर आहे, वजन जितकं जवळ बरोबर आहे, तेवढा लिव्हर आर्म इफेक्ट कमी होतो आणि जेवढे ॲबनॉर्मल फोर्सेस स्पाईनमध्ये कमी होतात. त्याबरोबर
मुलांनी एका दिवसामध्ये हे सगळं रिकमेंडेड असताना सुद्धा एका दिवसामध्ये 20 मिनिटापेक्षा जास्त दप्तर कॅरी नाही करायला पाहिजे. अच्छा. आता हे सर्व केलं तर त्यामध्ये मुलांमध्ये लवकर थकवा येणं, मान दुखणं, पाठ दुखणं, कंबर दुखी, ठीक आहे, इझी फटिगॅबिलिटी, थकून जाणं, लवकर काहीच करायची इच्छा नाही होणं, ठीक आहे. त्याबरोबर पोश्चर्स चेंजेस होतात, मान पुढे दिसेल किंवा थोडा कुबाड दिसेल किंवा जे पेल्विसचा शेप आहे तो रेट्रोवर्टेड म्हणतो, तो ॲक्सेप्टेबल नाही आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ॲबनॉर्मल लोडमुळे होऊ शकतात आणि मसलही वेस्टिंग होऊ शकते. तर ह्या गोष्टी नाही होण्यासाठी स्कूलमध्ये जे आता मी जे बॅगसाठी इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहेत ते सगळं फॉलो व्हायला पाहिजे. जसं आता आपण मुलांचं म्हटलं तसंच बायकर्सचं सुद्धा असतं. आजकाल लोक रायडर्स दूर दूरचा प्रवास हा बाईकनं करतात. रस्ते काही तितके चांगले राहिलेले नाही आहेत, पण हे मणक्यासाठी किती रिस्की ठरू शकतं. म्हणजे चांगली शॉकर्स असलेली बाईक असली, तुम्ही चांगले जे बायकर्स वापरतात त्या सगळ्या गोष्टी चांगल्या क्वालिटीच्या जरी वापरल्या तरी सुद्धा मिनिमम दिवसातनं किती राईड केलं पाहिजे बाईक मणक्याचे त्रास होऊ नये म्हणून. आणि खरोखर रेकमेंड केलं पाहिजे का की रायडर्सनी इतकं म्हणजे करायलाच हवं राईड, ही गरजेचं आहे, आणि जर नसेल तर ते टाळताही येऊ शकतं का? म्हणजे लोक आनंदासाठी जात असतात त्यामुळे. ओके, एक आहे ते बायकर्स जे फनसाठी जातात वन्स इन अ वाईल किंवा काही महिन्यांमध्ये एखादा लॉंग ड्राईव्ह घेतात, ते एक आहे क्लास. दुसरा क्लास आहे जे डे टू डे ट्रॅव्हल करत आहेत बाईकवरती, खूप डे टू डे कामासाठी जात आहे. तर ह्या दोघांना हार्म करत आहे ते. पण जे डे टू डे वर्कमध्ये बाईक यूज करत आहेत त्यांना जास्त हार्म करत आहे. ठीक आहे, सपोज बाईक एका दिवसामध्ये 1.5 ते 2 तासापेक्षा जास्त वापरली गेली तर त्यावेळी स्पाईन हार्म होते. त्यामध्ये काही व्हायब्रेशन्स येतात किंवा कंटिन्युअसली काही स्पीड ब्रेकर असेल किंवा खड्डेही असतील, त्यामध्ये स्पाईन बाईक खालून बँग करते स्पाईनला आणि जेणेकरून डिस्कला आणि जॉईंट्सला इंजरी होऊ शकते. तर हे, आणि त्यावर प्रोलॉंग सिटिंगही आहे एक, जे आपण डेस्क जॉब सांगत आहे, हे पण ॲक्च्युअल लोडिंगमुळे अफेक्ट करतं. तर ह्यामुळे स्पाईनला इंजरी होते. ज्याबरोबर तुम्ही प्रोलॉंग जे लॉंग ड्रायव्हर्स आहेत, सपोज 7-8 तास किंवा जास्तही एका दिवसामध्ये ड्राईव्ह करत आहे, त्यासाठी आपण रिकमेंडेशन्स देऊ की तुम्ही 1-1 तासानंतर ब्रेक घ्या. त्यामध्ये तुम्ही बॅक आणि जॉईंट स्ट्रेच करत राहा आणि त्यानंतर तुम्ही ते ब्रेक घेत कंटिन्युअस ते लॉंग ड्राईव्ह करू शकता. आणि हे करायला आणि 3 महिन्यातून एकदा अशा ट्रिप झाल्या तर त्यामुळे काही असं मेजर काही हार्म होणार नाही. ज्यावेळी स्पीड ब्रेकर येईल किंवा काही खड्डे येतील त्यावेळी तुम्ही स्लो डाऊन व्हा, जेणेकरून ते जग आहेत ते कमी होईल. हो, ते कमी होईल. जसं वजनामुळे सुद्धा मणक्याचं आरोग्य कमी होतं का? म्हणजे पोट वाढलंय म्हणून होतं, हिप्स वाढले आहेत म्हणून, किंवा मग एक ओव्हरऑलच वजन वाढलंय म्हणून मणक्याचा त्रास होतो, असं काही होतं का? बरोबर. तर दोन्ही पद्धतीने हे अफेक्ट करतं. पहिलं की वजनामुळेच आपल्या स्पाईनवरचा लोड येणारा तो वाढतो. ठीक आहे, त्यामुळे लोडिंग वाढल्यामुळे स्पाईनचं लवकर एजिंग होतं, लवकर झीज होते. ते एक आहे. पण हे जेव्हा वजन वाढतं त्यामध्ये फॅट वाढलं म्हणजे बॉडीमध्ये इन्फ्लमेशनचाही कॉम्पोनंट वाढला, त्याबरोबर जे मसलचा जो कॉम्पोनंट आहे तो कमी होत जाईल. फॅट वाढलं तर मसल कमी झालं तर सपोर्टिंग जे स्ट्रक्चर्स आहेत तेही कमी झाले आणि जे नॉन ॲक्टिव्ह टिश्यू आहे जसे की फॅट आहे ते वाढले तर दुसरा प्रकारे हे हार्म करतं. त्यामुळे ओबॅसिटीचा डेफिनेटली एक दुष्परिणाम आहे स्पाईनच्या हेल्थसाठी. आता म्हणजे शुगर होण्यासाठी आपण रक्त तपासणी करतो, TB नाही झाला म्हणून बघण्यासाठी आपण एक्सरे काढतो, किंवा मग काय वेगवेगळ्या पद्धतीच्या तपासण्या असतात. ओके, तर मणक्याचं आपल्या आरोग्य चांगलं आहे हे कसं ओळखायचं? कसं त्याच्यासाठीची काही टेस्ट असते का? कसं समजून घ्यायचं? ओके, आता हा खूप मोठाही उत्तर असू शकतं याचं. पहिल्यांदा मी सांगेल की मणक्याचं आरोग्य चांगलं आहे म्हणजे मला अजूनपर्यंत पाठदुखी किंवा मानदुखी किंवा खांद्याच्या मागे दुखणं झालेलं नाही आहे. पहिलं त्रास झाला नाही तो सगळ्यात पहिली साईन आहे की मला आरोग्य व्यवस्थित आहे. पण काही वॉर्निंग साईन्स पण असतील. सपोज काही जणांना त्रास आहे पण तो लपलेला आहे आणि तो काही इन्व्हेस्टिगेशननीच माहिती पडेल किंवा काही एखादी वेगळ्या आजारासाठी तपासणी केली जाते आणि त्यामध्ये ही तपासणी हा आजार आढळण्यात येतो, असंही होऊ शकतं. तर ह्यासाठी ज्या अर्ली साईन्स आहेत
ते आम्ही पकडायला पाहिजे. ज्यामध्ये नस दबल्याच्या साईन्स आमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे आणि कन्सर्न आहेत. ठीक आहे. त्यामध्ये येतं पायामध्ये गादी सरकल्यामुळे कळ येणं किंवा पायामध्ये मुंग्या येणं किंवा बधीरपणा येणं, ह्या साईन्स असू शकतात. अर्ली साईन्स. त्याबरोबर हातामध्ये मुंग्या येणं आणि बॅलेन्स जाणं, म्हणजे चालता पडताना मी शुद्धीत आहे पण मला तोल जातोय किंवा पायातून चप्पल निसटताय, तर ह्या अर्ली साईन असू शकतात मणक्यामध्ये नसा दबल्याच्या, स्पायनल कॉर्ड दबल्यामुळे. त्याबरोबर चपाती तोडताना मला डिफिकल्ट होत आहे, अक्षर स्लो होत आहे किंवा थोडा चेंज होत आहे, बटन काढण्यामध्ये घालण्यामध्ये काही अडचण येते. तर ह्या गोष्टी ह्या सटल साईन्स आहेत जे आम्ही डे टू डे ह्याच्यामध्ये आपल्याला निग्लेक्ट होतात आणि जेव्हा सिव्हिअर गोष्टी मोठ्या होऊन येतात त्याच वेळी आपल्याला हे पकडले जातात. आणि अर्ली जेव्हा छोटं प्रेझेंटेशन असतं त्यावेळी निग्लेक्ट होऊन जातं. मी मगाशी खरं तर पोश्चरच्या बद्दल विचारलं, पण आता मी इतक्यांदा मोबाईल बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की ते खाली मान घालून आपण सतत रील बघत असतो, सतत वाचत असतो किंवा मग लॅपटॉप बघत असतो, आयपॅड बघत असतो. तर ह्या बॉडी पोश्चरमुळे आपल्याला काय त्रास होतो मुलांना, महिलांना, म्हणजे एकंदरीतच मोठ्या माणसांना? राईट. तर मोबाईल यूज ह्याच्यामुळे स्पाईनला जेवढं डॅमेज होत आहे ते खूपच मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्या ते वाढतच आहे. तर मोबाईलमध्ये ॲबनॉर्मल हेडचं पोझिशन असणं हे सगळ्यात जास्त हानिकारक आहे. कसं असतं ते एक झालं. आणि दुसरं ड्युरेशन आहे. ठीक आहे. तर हेडचं आता वेट पकडलं आपण तर 5 kg वेट असेल एक ॲव्हरेज हेडचं वेट. तर जेवढे आपण हेड बेंड करू, ठीक आहे, सपोज हे 0 डिग्री आहे आणि त्यानंतर 15 डिग्री जेवढं बेंड करत राहू तेवढं मल्टिप्लाय होतं वजन त्या जॉईंट्सवरती पडणं, ज्याला आपण लिव्हर आर्म इफेक्ट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे हे जे तुमचं डोकं आहे ते थोडंसं बेंड केलं, आणखीन बेंड केलं, आणखीन बेंड केलं, जेवढं तुम्ही बेंड करता तेवढं वजन हे तुमच्या मानेवर आणि खालच्या मसल्सवर येत राहतं. मानेच्या जॉईंट्सवरती, फॅसेट जॉईंट्सवरती आणि या पुढच्या गाद्यांवरती. ठीक आहे. फॅसेट जॉईंटचं अनलोडिंग होतं, थोडं ते स्ट्रेच होली जाते ते जॉईंटची कॅप्सूल आणि ते मागे सपोर्ट करणारे लिगामेंट्स, आणि पुढच्या ज्या गाद्या आहेत त्याच्यावरचं लोड वाढतं जे नॉर्मल लोडपेक्षा. सपोज 5 kg आहे मी जसं सांगितलं, तर 15 डिग्रीवरती ते 10 kg होतं. आणि 60 डिग्री जो मॅक्झिमम रुटीन मोबाईल यूजचं जे पोश्चर आहे 60 डिग्री ऑफ हेड बेंडिंग, त्याच्यामुळे 5 टाइम्स वेट वाढतं. मग हे जे जॉईंट्स आहेत अतिशय लहान आहेत आणि एवढ्या लोड घेण्यासाठी ते बनलेले नाही आहेत. हे आपल्या फक्त नेकच्या मुवमेंटसाठी आहे. हे ॲबनॉर्मल जे लोड पडत आहे जॉईंट्सवरती आणि डिस्कवरती, ह्याने करून लवकर ते डॅमेज होतात आणि ते तिथे स्पॉन्डायलोसिस अर्ली साईन आहे, त्यामध्ये मान दुखते आणि नस चिमटल्याच्याही काही साईन्स येतात. तर ह्यामध्ये माझं रिकमेंडेशन आहे तुम्ही 0 to 30 डिग्री ह्या पोश्चरमध्येच तुम्ही मोबाईल यूज करा. मग आय लेवलला यूज करा, जे आपण रुटीनली थोडं डिफिकल्ट जातं, किंवा 30 डिग्रीजपर्यंत बेंड करून मोबाईल यूज करा. बरोबर. हां, तुम्ही जवळ घेऊ शकता पण अँगल तुम्ही खूप जास्त बेंड करू नका. पोटाजवळ घेणं आणि मोबाईल यूज करणं ते टाळायला पाहिजे आपण. त्याबरोबर 30 मिनिटापेक्षा जास्त एकाच वेळी हेड बेंड करून मोबाईलचा वापर नाही केला पाहिजे ॲबनॉर्मल पोश्चरमध्ये. तुम्ही दररोज असे किती पेशंट बघतात की ज्यांचं मोबाईलमुळे असं नुकसान झालेलं आहे किंवा लॅपटॉप आणि स्क्रीनमुळे असं नुकसान झालं? तर पेशंट्स माझ्याकडे मोबाईलमुळे झालं त्यामुळे येत नाही. पेशंट माझ्याकडे येतात मानदुखी झाली त्यामुळे येतात. मग आपल्याला हे हिस्ट्रीमध्ये विचारावं लागतं तुमची लाईफस्टाईल काय आहे, किती वेळ बसता तुम्ही, किती वेळ मोबाईल वापरता आणि मोबाईल कशा पद्धतीने वापरता. आणि हे मला असं वाटतं ऑलमोस्ट 40 ते 50% पेशंट्स आहेत ज्यांना मानेचा त्रास आहे हे मोबाईलशी रिलेटेडच येतात. वाढतंय का आत्ताच्या काळामध्ये? लहान मुलांमध्ये अधिक वाढतंय? लहान मुलांमध्येही आता काही कारणांमुळे पॅरेंट्स त्यांना मोबाईल देतात, त्यांच्यामुळे वाढतं. आणि ह्याला आपण टेक्स्ट नेक म्हणून एक कंडिशन आहे, आपण ह्याला डिफाईनही केलेलं आहे मॉडर्न सिनारिओमध्ये, लहान मुलांमध्ये स्पेशली. त्यामध्ये जास्त यूज केल्यामुळे जे नेकचं जे अलाइनमेंट आहे, जे मागच्या बाजूला कर्व असायला पाहिजे, कंटिन्युअसली लोड करून 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 हा शेपच स्पाईनचा चेंज होऊन हा कायफोसिसमध्ये जातो, म्हणजे पुढच्या बाजूला येतो तो आणि परमनंटली असंच राहतो.
अच्छा. ठीक आहे, त्याला टेक्स्ट नेक म्हणतो आपण हे. तर हा आजार लहान मुलांमध्ये मोबाईल यूज केल्यामुळे जास्त होतो. आणि ते टाळायचं असेल तर मुलांनी काय एक्सरसाइज केल्या पाहिजे? हे टाळणं फर्स्ट ऑफ ऑल, आता मी जसं सांगितलं नेक बेंडिंग करून मोबाईल यूज करू नका. 30 मिनिटापेक्षा जास्त एका गोमध्ये यूज करू नका. आणि नेकच्या स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, ज्या करून एक्सटेन्शन एक्सरसाइजेस, नेक मागे घेणं आणि हाताने दाबणं आणि हे 10-10 सेकंड होल्ड करणं, हे साईडला बेंड करणं आणि हाताने दाबणं. असं बरोबर बरोबर. असं असं जे करतात ते. हे मुवमेंट हे 10-10 वेळा 10-10 सेकंड. हे आपण जेव्हा असं करतोय तेव्हा हाताने बरोबर आहे. याच्यावर प्रेशर द्यायचं, बरोबर. ज्या भागाला पकडलेलं बरोबर आहे आहे. ते. आणि जेव्हा आपण मागे करतोय तेव्हा मागच्या बाजूनं, बरोबर. म्हणजे दोन्हीकडनं प्रेशर देण्याचा प्रयत्न करायचा. बरोबर. माने म्हणजे हे डोक्याने सुद्धा हातावर आणि हाताचा असा दोन्ही बाजूनं प्रेशर द्यायचा प्रयत्न करायचा. बरोबर. आता नेकच्या मसलसाठी आपल्याला एक्सरसाइज वेगळ्या नाही, जिम मध्ये पण नाही आहेत. पण आपण नेकचा यूज जे करत आहे मोबाईल आणि डेस्क जॉबमुळे, तर ह्यासाठी ह्याच एक्सरसाइज रिकमेंड आहे, जेणेकरून रेझिस्टन्स येतोय नेकच्या मसलला, जेणेकरून त्याची स्ट्रेंथ वाढते आणि टोन वाढतोय, आणि जेणेकरून तो सर्वायकल स्पाइनला सपोर्ट करू शकतो. एक मणक्यांच्या आजारांची अशी सुद्धा भीती घातली जाते. तुम्ही खरं तर म्हटलात की ते सुरुवातीचं लक्षण असतं, ते म्हणजे की जे नस दबली जाते ते. पण मणक्यांचा त्रास झाला, गादी झिजली की मग तुमच्या नसा दबल्या जातील आणि मग तुम्हाला कधीच अंथरुणातनं उठता येणार नाही, असं सुद्धा काही डॉक्टर सांगतात. तर हे किती खरं आहे? खरोखर असं सगळं होत असतं? लगेच असं अंतरातून उठता येणार नाही असं तर लगेच होत नाही, पण असं होण्याची शक्यता असते खूप कमी पेशंटमध्ये, ज्यामध्ये हा आजार जसं मी सांगितलं, ज्या अर्ली सायन्स आहेत, वॉर्निंग सायन्स, या निग्लेक्ट झाल्या तर होऊ शकतं. किंवा एक एमर्जन्सी सिनारिओ येऊ शकतो, ज्यामध्ये काही ट्रिगर झालं, काही इंजरी झाली, मानेला झटका लागला किंवा कमरेला झटका लागला आणि ती गादीच बाहेर आली आणि नसेला चिमटत आहे, त्यामध्ये आपल्याला पॅरालिसिस होऊ शकतं. म्हणजे डिपेंड्स अपॉन द लेवल, कोणत्या जागेवर झालेलं आहे. मानेमध्ये झालं तर मानेच्या खाली पॅरालिसिस होऊ शकतं, आणि कमरेमध्ये झालं तर कमरेच्या खाली पॅरालिसिस होऊ शकतं. कमरेच्या खाली झालं तर आपण क्वाडा इक्वायना सिंड्रोम म्हणतो, ज्याने लघवी टॉयलेटचा कंट्रोल जाणं, पायामध्ये पॅरालिसिस होणं, बधीरपणा येणं गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये, ह्या 3 गोष्टी भेटतात. तर असं होऊ शकतं, पण हे खूप कॉमनली नाही आहे. गादी सरकल्यामध्ये हे 2 ते 5% पेशंटमध्ये दिसलं जातं, आणि हा आमच्यासाठी एमर्जन्सी सिनारिओ आहे. आता हल्ली रिप्लेसमेंट हा एक नवीन फंडा आलेला आहे. म्हणजे नी रिप्लेसमेंट असतं, किंवा मग ऑर्गन ट्रान्सप्लांटचं सध्या बोललं जातं मोठ्या प्रमाणावर, किंवा मग जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी करण्यावरचा भर असतो. तर खरोखर ही गादी सुद्धा रिप्लेस करता येते का, आणि ती होते का, होत असते का? बरोबर. तर खूपच महत्त्वाचा क्वेश्चन आहे, आणि मला एक्सपेक्ट नव्हता की तुम्ही हा क्वेश्चन विचारत मला. तर डिस रिप्लेसमेंट होते, आणि खूप सक्सेसफुल आहे ही सर्जरीसुद्धा. पण ह्यासाठी पेशंट सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्यांना करता येत नाही. त्याचं ह्या डिस रिप्लेसमेंटचं ॲडव्हान्टेज आहे की जी खराब झालेली गादी आहे ती आपण काढतो, आणि त्याच्याऐवजी आपण आर्टिफिशियल गादी टाकतो, जेणेकरून हे स्पाईनची मूवमेंट आहे तशीच राहते. स्पेशली ज्यांना 2 लेवल किंवा जास्त लेवलला गादी डॅमेज झालेली आहे आणि नस चिमटत आहे, आणि त्या तरुण लोकांमध्ये रिप्लेस करू शकतो. तर हे फक्त आपण जसं सांगितलं मी, तरुण लोकांमध्येच हे करायला पाहिजे, 40च्या खालती, ज्यांच्यामध्ये हाडांमध्ये जास्त झीज झाली नाही किंवा ऑस्टिओफाईड झाले नाहीत, त्यामध्ये ही रिकमेंडेड आहे. फक्त गादी जो सॉफ्ट आणि स्पॉन्जी पार्टच डॅमेज झालेला आहे आणि बाकी बोन अदरवाईज चांगला आहे, त्यांच्यामध्येच आपण हे डिस रिप्लेसमेंट करतो. सर्वायकल डिस रिप्लेसमेंट त्या मानेमध्ये म्हणतो. तसंच कमरेमध्ये लंबार डिस रिप्लेसमेंट करतो. पण सर्वायकल डिस रिप्लेसमेंट हे कॉमन सर्जरी आहे आणि खूप रुटीनली परफॉर्म होते. रिझल्ट्सही जरा बेटर आहे. लंबार डिस रिप्लेसमेंट खूप कमी लोक करतात आणि अजूनपर्यंत रिझल्ट्स जसे पाहिजे तसे एक्सपेक्टेड नाही आहे. त्यामुळे आपण लंबार डिस्क कमी प्रमाणात दिसण्यात येते, पण लंबार सर्वायकल डिस्क खूप कॉमनली होते. पण मग हे गादी रिप्लेसमेंट केल्यानंतर काही चॅलेंजेस येऊ शकतात ना, जगण्यामध्ये, वागण्यामध्ये, हालचालींमध्ये? बरोबर. तर नेचरने दिलेली गादीचं रिप्लेसमेंट आर्टिफिशियल गादी करू शकत नाही. तर ह्यामध्ये आपल्याला मानेला झटका नाही लागायला पाहिजे. आपण हेवी लोड डोक्यावरती काही कॅरी करू शकत नाही, जग्स देऊ शकत नाही, मानची सडन ट्विस्टिंग
किंवा मान मोडणे आपण जे करतो त्या गोष्टी आपण करू शकत नाही. डे टू डे आपण ॲक्टिव्हिटी ज्या करतो त्याच लाईटली करू शकतो, पण जग्स आणि बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण रिस्ट्रिक्ट करायला पाहिजे, जेणेकरून ही आर्टिफिशियल गादी ची लाईफ मेंटेन राहील. तर डॉक्टरांकडनं आपण खरं तर समजून घेतलेलं आहे, बऱ्याच गप्पा झालेल्या आहेत, बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. मला विश्वास आहे की तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर धीरज सोनावणे यांच्या उत्तरातनं आणि मी विचारलेल्या प्रश्नातनं नक्की मिळाली असतील. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समधनं नक्की कळवा. तुम्हाला असे काही त्रास आहेत का आणि या त्रासाबरोबर तुम्ही कसं डील करता आहे याच्याबद्दल सुद्धा आवर्जून लिहा. आत्ता या पॉडकास्टमध्ये डॉक्टर धन्यवाद, आणि तुम्ही सगळ्यांनी हा पॉडकास्ट पाहिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांना सुद्धा धन्यवाद.